नमस्कार अमरावती. पण एवढं सांगतो की हा पक्ष प्रवेश नाही, एका परिवारामध्ये एका परिवारासारखं राहण्यासाठी आपल्या परिवारामध्ये एक आगमन झालेलं आहे. प्रकाशच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचं आगमन झालंय आणि पक्षात आता तुम्ही पाहिलं की अनेक पक्ष आज जर डोळ्यांनी पाहिलं तर मेंढरासारख्या प्रवेश पक्षामध्ये चालू आहे. तर मेंढरासारखा प्रवेश आपल्याला करायचा नाही. आपल्याला माणसं पाहिजे, ती हक्काची पाहिजे, जिव्हाळ्याची पाहिजे आणि लोकांविषयी इमानदारी असली पाहिजे. मला प्रकाशचे वडील भाऊसाहेब साबळे काका आपल्यामध्ये नाही आहे, बीटी देशमुख काका आपल्यामध्ये नाही आहे, पण मी माझ्या आयुष्यामध्ये भाऊसाहेब साबळे सारखे आणि बीटी देशमुख सारखे व्यक्ती मी राजकीय जीवनामध्ये माझ्या कोणी बघितले नाही. ते असे व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये होऊन गेले की ज्यांनी नेहमी लोकांना न्याय दिला, नेहमी लोकांसाठी जगले, स्वतःसाठी न जगता लोकांसाठी जगले. अशा लोकांचा सुपुत्र म्हणून प्रकाश भाऊ आहे, म्हणून त्यांची किंमत या पक्षामध्ये. कारण तुम्ही अनेकदा प्रकाश भाऊ म्हटले की प्रकाश भाऊ तुम्ही किती वर्ष मेहनत करा, किती वर्ष तुम्ही अनेक नेत्यांच्या दारामध्ये जा, किती वर्ष तुम्ही आयुष्याचे समाज क्षेत्रामध्ये द्याल. एकदा तुम्ही व्यवसाय पार्टीमध्ये या. अनेकदा त्यांच्या वडिलांनी सुद्धा माझं काम बघून भाऊसाहेब साबळे काकांनी सुद्धा सांगितलं की प्रकाश भाऊ मी माझ्या भयासोबत काम केलं पाहिजे, पक्षामध्ये आलं पाहिजे, पण योग्य वेळी योग्य वेळ असते. आणि त्यांचा कुठेतरी प्रचंड सहन केल्यानंतर स्वाभिमान दुखवला. आणि जेव्हा स्वाभिमान दुखवले जाते तेव्हा व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. एकदा, दोन वेळा, तीन वेळा, पण अनेकदा जेव्हा त्याला तिथे बेइज्जती केल्या जाते, स्वाभिमान दुखवले जाते, तेव्हा त्या क्षणी जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागते. आणि तो निर्णय प्रकाश भाऊंनी जनतेच्या हितासाठी युवासेना पार्टीमध्ये येऊन केलेला आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करीन. कारण की आपण बघितलेलं आहे की प्रकाश भाऊचा प्रवेश म्हणजे हा प्रवेशच नाही आहे, तर आजपासून आजची माझी आमदारांची झोप उडणार आहे. आणि आजी माझी आमदारांची झोप उडवणारा एकच व्यक्ती होता त्या मतदारसंघामध्ये, तो हिरा होता. तो आता युवासेना पार्टीमध्ये आलेला आहे, ते प्रकाश भाऊ साबळे. मला आठवते की जेव्हा देशाचे इलेक्शन सुरू होते तेव्हा मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्यांना घेऊन गेलो. तर फडणवीस साहेबांनी तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही पक्षात या, तुम्हाला आम्ही संधी देतो. पण त्यांनी तेव्हा म्हटलं मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, पण मला काँग्रेसच्या काही लोकांचं आवडत नाही काम, म्हणून मी तुमच्या सोबत तुमचं काम करेल ताकदीनं.